अशीच माझी छोटीशी रूम आहे. तिथून लगेच इथे आलो कारण हॉलच आहे आणि एक 1 रूम किचन आहे माझा. हे ओव्याचं झाड लावलेलं आहे ते एक होतं खाली. आणि हे कुठले तरी फुल आहेत तर मला नाव नाही माहीत. बिल्डिंगच्या बाजूलाच कंपाऊंडमध्ये थोडंसं मैदान टाईप आहे तर तिथेच आपल्याला 2-3 राऊंड मारूया आणि मग जाऊया. हे बघा हे असं कंपाऊंड आहे पूर्ण. भेंडीची भाजी आहे आणि चपात्या. फायनली मॅगी रेडी होत आहे. गुड मॉर्निंग. तर सकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजून गेलेले आहेत. इथे गवती चहा पण लावलेला आहे आईने. त्या दिवशी आई आली होती 2 दिवस झाले. आणि हे ओव्याचं झाड लावलेलं आहे ते एक होतं खाली. आणि हे कुठले तरी फूल आहेत आता मला नाव नाही माहीत. आणि हे एक झाड आहे. तर गुड मॉर्निंग. मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आता हे मी मॉर्निंगला आता चालू करण्याचं कारण म्हणजे मी विचार केला की डेली ब्लॉग स्टार्ट करायचं आहे. कारण प्रॉब्लेम काय होतो आहे, मला सकाळी उठायला होत नाही लवकर. खूप प्रयत्न करतो आहे. आता पण 6:45 वाजून गेलेलं होतं आणि उठता खूपच उशीर होतो आहे. बघूया आता कितपत चांगलं होतं. मी ती सुरुवात करतो 30 दिवस तरी ट्राय करतो रेग्युलर राहण्याचा. म्हणजे रेग्युलर म्हणजे अल्टरनेट डे मी हे करणार आहे. जसं जसं जमेल तसं मी सुरुवात करेन. कारण डेली ब्लॉगमध्ये काय बोलायचं काय समजत नाही. तर मी माझी डेली रुटीन दाखवणार आहे कंटिन्युअसली. तर आता पहिलं गुड मॉर्निंग झालेली, उठलेलो आहे. तर आता गरम पाणी पिऊया पहिलं. मला गरम पाणी पिण्याची सवय आहे. तर पाणी वगैरे पिऊ. थोडंसं वर्कआउट करायचं सुरुवात करायची आहे. वर्कआउट पण होत नाही माझ्याकडून सकाळी. इकडे पण मी झाडं लावलेत 2-3. पण पहिलं पाणी गरम करून घेऊया. आणि एक प्रॉब्लेम काय झाला, मी आता तुम्ही बघितलं असेल 1-1.5 महिना माझा झालं माझा ब्लॉगिंग नाही येते. कारण मध्ये मी आजारी पण होतो आणि थोडं कामामुळे वेळ नव्हता भेटत. तर ऑफिसला जाणं वगैरे थोडं खूप इटकीट होतं. थोडा पण वेळ काढता येत नव्हता मला. आणि मध्ये आजारी पडल्यामुळे ना माझं कमीत कमी 2-3 हप्ते असेच गेले माझे त्याच्यामध्ये. त्यामुळे तो पण नाही जमलं. चला पाणी तापलेलं आहे. ऑफिस आपलं बाकीच्या वेळामुळे मला पाणी काढून घेतलेलं आहे. तर बाहेर जाऊया आणि तिथे तर अशीच माझी छोटीशी रूम आहे. तिथून लगेच इथे आलो कारण हॉलच आहे आणि एक 1 रूम किचन आहे माझा. मध्ये मी भरपूर आजारी पण पडलेलो आणि कामामुळे मला वेळ नव्हता भेटत. पण आता विचार केला की काही झालं तरी डेली ब्लॉग स्टार्ट ठेवायचा आता. काय ना काही ॲक्टिव्हिटी करत राहायचं कंटिन्युअसली. आणि बघूया आता कितपत आपल्याला जमते. कारण मला आता सुचत नाही. कारण माझं पण कॅमेऱ्यासमोर आलं की मी पण नर्वस होतो अजून पण. कारण काय बोलायचं जे मी ठरवलं असतं ना, जेव्हा कॅमेरा ऑन करतो तेव्हा ब्लाइंड होतं पूर्ण. काय बोलायचं काय नाही ते सगळं विसरून जातो. तर ह्याच्यामुळे माझं कन्व्हर्सेशन पण चांगलं होईल, वाढत जाईल. की मी पहिला टॉकेटिव्ह होतो भरपूर, पण आता हल्ली खूप शांत झालेलो आहे. त्यामुळे बघा कबुतरांचा थवा कसा उडला आहे, जबरदस्त. आपल्याला परत सुरुवात करायची, कंटिन्यू बोलायचं. आता तुम्हीच माझे मित्र आहेत असं समजून मी आता बोलणार आहे. आणि कंटिन्यू बोलून थोडं सवय होईल. ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करायचा. मी पाणी पिऊन घेतो. 7-10 झाले आता. थोडंसं जातो मी खाली, वॉकिंग करून येतो आणि थोडंसं राऊंड सुरुवातच करतो. मग हळूहळू मग पुन्हा वर्कआउट वगैरे चालू करू. त्याचं कंटेंट वगैरे घेता येईल. खिडक्या वगैरे बंद करतो आणि जाऊया पण थोडंसं वॉकिंग करून येऊया.
वॉकिंग करणं, कारण सवय लागणं इम्पॉर्टंट आहे. एकदा सवय चावी घेऊन येतं, डोअर लॉक झाला तर प्रॉब्लेम व्हायचा थोडंसं. तर ही आमची अशी बिल्डिंग आहे आणि इथे बाजूला थोडंसं बिल्डिंगच्या बाजूलाच कंपाऊंडमध्ये थोडंसं मैदान टाईप आहे. तर तिथेच आपल्याला 2-3 राऊंड मारूया आणि मग जाऊया. हे बघा, हे असं कंपाऊंड आहे पूर्ण, तिथं असं पूर्ण कंपाऊंड आहे. तर आता थोडंसं राऊंड मारू, वॉकिंग करूया आणि मग फ्रेश व्हायला घरी जाऊया, कारण ऑफिसला पण निघायचं आपल्याला. फायनली वॉकिंग तर झालेली आहे आपली. तर घरी जाऊया, फ्रेश वगैरे होऊया. चलो घर पे आ गए. तर पहिलाच दिवस होता, थोडंसं सुरुवात आहे का, घाम तर नाही आला, थोडंसं घाम आलेला आहे हे बघा. पण ठीक आहे, सुरुवात तर केली, हे इम्पॉर्टंट आहे. कारण सुरुवात करणं इम्पॉर्टंट होतं. खूप दिवसापासून विचार करतो चालू करूया डेली ब्लॉग स्टार्ट करूया, पण काय होतच नव्हतं. फायनली आज तो दिवस उजाडलेला आहे. तर चला आता फटाफट रेडी होऊया आणि आपल्याला ऑफिसला पण निघायचं आहे. काम आहेत ऑफिसचे भरपूर. मला ॲक्च्युली 9:30ला निघायला लागतं घरातून. तर फायनली माझा टिफिन आलेला आहे. मी ॲक्च्युली टिफिन सर्विस लावलेली आहे, कारण सकाळी मला कसं काय होतं, 9:30ला ऑफिसला जायला लागतं. तर सकाळी लेट होतं कधी कधी मला. समजा सकाळी उठायला लेट झालं तर मग ऑफिसला 9:30 निघायला लागतं. त्यामुळे मला जेवण बनवण्यासाठी आणि थोडं ब्रेकफास्ट करण्यासाठी थोडा वेळ लागतो, किंवा बनवायला टाईम नाही भेटत आहे. तर 4 चपात्या देतात मला टिफिनमध्ये. आता आज बघूया काय दिलेलं आहे. भेंडीची भाजी आहे आणि चपात्या. 1.5-2 चपात्या खातो मी आणि बाकीच्या 2 चपात्या मी टिफिन लंचला घेऊन जातो दुपारी जेवणासाठी. तर चला, तर मग आपण आता खाऊन घेऊया आणि बाकी लंचला घेऊन जाऊया ऑफिसला. आणि मग संध्याकाळी आल्यावरती मग बघू, काय ना काहीतरी बनवतो मी संध्याकाळी आल्यावरती. प्रयत्न करू, कधी लेट झालं तर नाही जमत बनवलं, पण संध्याकाळी आल्यावरती मी काय ना काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो. थोडे काजू बदाम घेतलेले आहेत. पाणी राहील. तर फायनली येत आपण मस्त दिसतोय ना मी. तर हा असा माझा असणार रोजचा डेली रुटीन, आणि ह्याच्यामध्येच काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट करत राहणार आहे मी. तर आता संध्याकाळी आपण घरी आल्यानंतर काय ना काहीतरी असं मस्त चविष्ट बनवायचं. तर मग ते संपून घेतो आणि मी संपून झालं की मग ऑफिसला निघतो. डबा भरून घेऊया. फायनली डब्बा वगैरे भरून झालेला आहे आणि नाश्ता पण झालेला आहे माझा. तर आता मी निघतो ऑफिसला. तर चला, तर मग आपण भेटूया संध्याकाळी.
तर फायनली ऑफिसमधून मी आलेलो आहे आणि खूप लेट झालं घरी यायला. पूर्ण अंधार पडलेलं बाहेर, रात्र झालेली आहे. तर आता फ्रेश वगैरे होऊन घेतो, मॅगी बनवूया आणि मॅगीच खाऊया आज संध्याकाळी. तर चला फ्रेश होऊन राहिली, मॅगी बनवायला सुरुवात करूया. फ्रेश वगैरे झालेलो आहे, कपड्यांची घडी वगैरे घालतो, ऑफिसचे कपडे आहेत. फायनली मॅगी रेडी होत आहे. हे बघा मस्त मॅगी झाली. तर फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे. हो तर हे बघा, जरा भूक लागलेली आहे. काटले चमचे घेतले नाही. डेली नाही म्हटलं तरी जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ शूट करणार आणि माझं ब्लॉगिंग डेली ब्लॉग स्टार्ट करणार आहे. तर हा व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करूया. भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत